गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक पहिला हाताळतोय गोलंदाज स्वप्नील आपण पाहत आहोत. स्वप्नील आहे बॉलिंग मार्क मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिले दोन डॉट बॉल आपण पाहतोय. फलंदाज संयम बाळगतोय. सध्या पहिल्या दोन बॉल वरती कोणत्याही प्रकारे मोठा हिट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इनफिल्डच्या वरून खेळलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफला फिल्डर. ओ व्हॉट अ कॅच, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड मध्ये धावत धावत इथे मात्र हा झेल टिपलाय. रनिंग अँड स्टनिंग कॅच, ही इज गॉन. बदलापूर निधी स्पोर्ट्स बदलापूरला तुम्ही पाहतात आमच्या स्क्रीनवरती सध्या ते कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी आकर्षक टी शर्ट इथे पुरस्कृत केली गेली आहे. ऑन साइडला लॉफ करायचा होता, लाऊड अपील पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, लेग बायच्या स्वरूपात धाव. गोलंदाज आय थिंक समोर डेंजर एंड वरती आलेला आहे, डेंजर झोन मध्ये आलेला आहे. बरोबर पंच, कारण एक्झॅक्टली पंचाच्या समोर तुम्ही याल तर तुमचे अपील पंच उचलून धरणार नाहीत. मी काल देखील या गोष्टीचा उल्लेख केला दीपू की LBW ची जर तुम्हाला अपील करायची आहे, ती जर विकेट तुम्हाला हवी आहे तर प्रथमतः गोलंदाज पंचांच्या समोर यायला नको. तुमचा जेव्हा चेंडू रिलीज करतो गोलंदाज, तेव्हा जेव्हा तो 2-3 पावलं पुढे जातो, तेव्हा जर तो पंचांच्या समोर येत असेल तर पंच फलंदाजाला बाद देऊ शकत नाही. त्यानंतर तुमचे पिचिंग कुठे, तुमचे इम्पॅक्ट कुठे आहे ते चेक केले जाईल आणि त्यानंतर चेंडू विकेट्सवरती हिट होणार की नाही हा अनुमान लावला जाईल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल, फिल्डर मागे धावताय, स्वतः कर्णधार आहेत, चेंडूला उचलतील फेकतील. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या गेल्यात. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहत आहात. 5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त टुर्नामेंट एन्जॉय करतात सगळे प्रेक्षक आणि कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही, इतक्या अव्वल दर्जाचं आयोजन, तितकं सुंदर नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. स्पर्धेनं सातत्य राखलंय, कन्सिस्टन्सी या स्पर्धेनं राखलेली आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये हे 30वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. लॉफ करायचा होता ऑन साइड, लाडव्या बॅटनं, टायमिंग नाहीये, तालमेल नाहीये बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा. बॅटर फक्त जोरदार बॅट स्विंग करतायत. चेंडूला पाहणं, चेंडूच्या पिचवरती येऊन ते एक्झिक्यूट करणं, स्ट्रोक, या सगळ्या गोष्टींची कमी जाणवली तिथे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मोरिया 11 पाडाळे. चला टाइम सुरू आहे, लक्षात ठेवा. 11:53 पहिला बॉल पडलेला आहे आणि आता 11:58 झालेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दुसरा षटक गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मधून फिल्डर येतात स्वीपर कव्हरला. धावसंख्या आपण पाहिली तर दोन्ही फलंदाजांनी एकवटली सिंगलने धावफलक पुढे 4. पाटाळी संघाची सुरुवात खडतर झाली, पण जर सुरुवात खडतर झाली पण त्यापुढे धावा बनणारच नाही अशातला भाग नाही. येणारे 18 चेंडू आहेत, त्यामधून आता पहिल्या बॉलवरती तर सिंगल मिळाली आहे. 17 बॉलमध्ये यदा कदाचित 3 ते 4 मोठे फटके जरी आले तरी देखील भन्नाट गतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटकांची तर मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये जर एखादा बॅट्समन येऊन 3-4 मोठे फटके खेळून जातोय तर स्कोरबोर्ड प्रचंड वेगाने पुढे जातं.
आणि हे आपण अनुभवले देखील. यापूर्वी देखील धानिवली संघ जेव्हा खेळत होता, पंकजने ज्या प्रकारचे हिट लगावले, प्रवीणने माफ करा, प्रवीणने चौकार षटकार, एक पुलचा फटका तो लक्षात राहील त्याचा. पण यावेळेस बघा स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. थेट मिड विकेट हवाई यात्रेवरती चेंडू निघालाय. षटकार. संपर्क ज्या क्षणी झाला, उंची प्रचंड मिळाली, लांबी देखील तितकीच. 6 धावा मिळाला तिकडे. प्रवीणला आपण पाहिलं शॉर्ट ऑफ लेन बॉल जो त्याने पुल केला, त्याने थ्रू ओव्हर द कव्हर्स ज्या प्रकारे तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटनं ओव्हर द बॉलर सेट एक चौकार आपण पाहिला त्याचा बॅटमधनं. ते जे 3 फटके प्रवीणचे आहेत ना, ते या संपूर्ण दिवसामध्ये आवर्जून हायलाइट करण्यासारखे राहतील. बरोबर यार. ऑन साइडला खेळलाय यावेळेस. मिस टायमिंग आहे, एलिव्हेशन नाहीये, फिल्डर तिकडे आहे, चांगलं जज केलंय. सुंदर जेल टिपलाय डीप लॉंग ऑनला. फिल्डर मात्र आपण पाहतो तिकडे स्वप्नील होते आणि इथे आणखीन एक फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. झटका क्रमांक 2 मूड 11 पाडाळेला. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क नाही. डॉट बॉल. ऑन साइडला खेळला गेला. ओ इथे काय घडलंय बघा, चूक झाली आहे. लक फॅक्टर ऑन झालाय. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि त्यावरती लागली मोर. चौकाराची हाताचा पंजा खोललाय पंचांनी सांगितलं या 5 धावा आहेत. बोनस. बोनस मिळालाय. क्रिसमस काही दूर नाहीये, न्यू इयर बोनस इकडे मिळतोय आणि 5 धावा संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावांची गरज होती. धावा कशा का नाही होत, धावा स्कोरबोर्ड वरती येणं महत्वाचं आहे आणि त्या येतात. धावफलक 15 वरती. गोविंद कामत सध्या जबरदस्त कार्य करतायत. मध्ये मध्ये व्यस्त होतात ते. आज महत्वपूर्ण मीटिंग देखील आहे. लॉंग स्टॉपला चालला बॉल. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते आणि इथे मात्र आपण पाहतोय यापूर्वी पंच देखील सांगतात की हलकीशी बॅटची एज लागली आहे आणि तिथून मात्र या 4 धावा मिळतात. यापूर्वी पंजा मिळाला, आता चौकार मिळतोय. क्या बात आहे. 9 रन इथे मात्र वसूल केल्यात या एका बॉलमध्ये. धावसंख्या 19, 19 रन्स ऑन बोर्ड. ऊपरवाला जब भी देता देता छप्पर फाडके आणि आता तसंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ऋतिक गोलंदाजी मार्क वर कुठेतरी लाईन आता भरकटतोय. पुढचा बॉल थोडा पुढे ठेवला, यावेळेस खाली राहिलाय चेंडू. पडल्यानंतर एक्सपेक्टेड बाउन्स तितका मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. दरम्यान षटक क्रमांक 2 देखील इथे संपुष्टात आलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 19 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3 आणि या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोड 11 पाडाळे.
पहिला बॉल पडला होता. पंच 12 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. येस, 15 मिनिटात कंपल्सरी 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढेल. एंड बदलला गेला. आता मात्र आपण पाहतोय फार एंड वरून 2 षटकं पुढील हाताळली जातील. जेव्हा फार एंडने गोलंदाजी होते तेव्हा धावांचं प्रमाण देखील वाढताना आपण पाहिलंय संदीप. काल देखील आपण ही गोष्ट पाहिली आणि आज देखील ही गोष्ट आपण पाहिली, कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं फार एंडने चांगल्या धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये देखील फार एंड वरून जेव्हा गोलंदाजी झाली तेव्हा मात्र प्रवीणने चांगली धावांची वसुली केली. दरम्यान गॅप मध्ये खेळला गेला. फिल्डर 2 आले होते, त्यांच्या मधून चेंडू सुईमधून धागा जावा अक्षरशः त्या प्रकारे चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरची झाली सुरुवात चौकाराने. वेलकम फो. धावसंख्या झाल्या त्या 23-23 19 होत्या. चौकार आला. फार एंड वरून वळतोय पुन्हा एकदा विशाल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. स्वतःवरती नाराज आहे विशालला माहिती या बॉलवरती मोठा फटका येऊ शकला असता. संपर्क झाला आणि ऑनसाइडला बॅट ड्रिल करतो त्याला. ऑनसाइडला खरं तर मिड विकेट लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. फार एंड वरून पुन्हा एकदा पुढचा बॉल. विशाल फुल टॉस. फिल्डर आहेत फाईन लेगला. ओ व्हॉट अ फिल्डिंग. गुड फिल्डिंग. चांगले एफर्ट्स तिकडे लावले फाईन लेगच्या फिल्डरने. डीप फाईन लेग तैनात करण्यात आला होता. रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. फार एंड वरून पुन्हा एकदा विशाल. पुढचा बॉल ऑन साइडला बॅकफूट लावून पॉवर जनरेट केली आहे. पॉवर पॅकेट खेळायचा होता पण ते एलिव्हेशन प्राप्त करू शकले नाही फलंदाज. बॅकफूटला आले होते, पॉवर जनरेट केली होती. असं वाटलं की मिड विकेटच्या हवाई दौऱ्यावरती बॉल जातोय की काय, पण एलिव्हेशन थोडं तिथे कमी जाणवलं आपल्याला. आणि त्या दरम्यान आपण पाहतो 2 रन्स इकडे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना आपण पाहत आहोत. 27 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये पण वॅकेंट एरियामध्ये निर्जन स्थळी चेंडू मात्र आपण पाहतोय लँड होताना. आणि पुन्हा एकदा चांगली कॉलिंग आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर मित्र आम्हाला कळवतायत, माहिती देत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 29. फार एंड वरून गोलंदाजी होती. षटक 3 आपण पाहतोय. जेव्हा कॉमेंट्री बॉक्स कडून 2 षटकं हाताळली तेव्हा त्या 2 षटकामध्ये 19 धावांची वसुली झाली. आणि आता फार एंड वरून गोलंदाजी होती. फुलटॉस पद्धतीचा बॉल. फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत नाहीत फलंदाज. कुठेतरी या गोष्टीची खंत जाणवते संपूर्ण डगआउट मध्ये. खेळाडू कक्षामध्ये नाराजगी थोडी पाहायला मिळते, कारण फुलटॉस बॉलवरती जर तुम्ही मोठे फटके खेळले नाहीत तर ती नाराजगी स्पष्ट आपल्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज देखील कुठेतरी आपण पाहिलं तर आनंद व्यक्त करत असेल, कारण फुलटॉस बॉल त्याचे बचावले गेले. फुलटॉस खरं तर कमजोर चेंडू मानले जातात.
3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 10च्या सरासरीने धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 ऑन बोर्ड. बराटपाडा ब संघ आणि जय बजरंग कोंडे साखरे अक्षय, टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचंय. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय आणि जर तुम्ही उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टी लागेल. एक संघ उपस्थित नसेल तर त्या संघाला धावांची पॅनल्टी आहे आणि दोन्ही संघ उपस्थित नसेल तर मात्र षटकं कमी केली जातील. या गोष्टीची नोंद घ्या. तर मात्र अनेक अडथळे समोर येतात, अडचणी येतात. त्यामुळे भरपूर पाणी पित राहा. पुन्हा एकदा डीप मध्ये खेळला गेला फटका चांगला आहे. फिल्डर देखील तिकडे आहेत. योग्य फेकी देखील चेंडूची आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 31. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर एकंदरीत 31 धावा होत्या टोटल धावफलकावरती. या ओव्हरच्या अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाल, धावा 31 झाल्यात. पुढचा बॉल फार हँडवर पुन्हा एकदा शेवटचं षटक हातात निखिल. ऑन साइडला स्वीप केलाय, बॉल चाललाय मागे डीप मध्ये. स्क्वेरिश मिड विकेट दरम्यान फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा एकच धाव. शेवटच्या ओव्हर मध्ये या एकेरी धावा कुठेतरी डगआउटला त्रास देतात, कुठेतरी त्या डगआउटला आपण पाहिलं तर विचार करण्यासाठी भाग पाडतायत. कुठेतरी आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जे गोलंदाज गोलंदाजी करतील त्यांच्यावरती त्या दबाव टाकतात. कारण लास्ट ओव्हर म्हटलं की तिथे हाणामारी व्हायला हवी, तिथे मात्र मोठे फटके यायला हवेत. निखिल खोला टाकलाय, सुपर बॉल, अनप्लेबल यॉर्कर. अपील झाली आहे, लाऊड अपील आहे. आणि इथे काय घडलं एक्झॅक्टली, आता बॅटरने देखील मैदान सोडलंय. पाहतो शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा षटक आहे खरं तर. हव्या तशा धावसंख्या धावफलकावरती अद्याप तरी आपण पाहतोय 32 लागल्यात फक्त. पहिल्या ओव्हर नंतर आक्रमण झालं. ऋतिकने 16 खर्च केल्या, विशालने 11 खर्च केल्या. पण या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय. निखिलचं कौतुक असेल. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. स्टील 2 टू गो. 1 विकेट, 2 सिंगल, 1 डॉट. आतापर्यंत विश्लेषण राहिलं या षटकाचं. येणारे 2 चेंडू मध्ये कुठेतरी एका मोठ्या फटक्याच्या शोधात असेल मोरिया 11 पाटाळे संघ देखील. फॉर हँडवर निखिल पुन्हा एकदा. ओ इथे काय घडलंय आता, ऍक्शन कंप्लीट करू शकत नाही गोलंदाज. पंच देखील ते सांगतायत. निखिल पुन्हा एकदा फॉर हँड वरून. सेकंड लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा वॉज दॅट क्लोज कीपर. यष्टीरक्षकाचं थोडं कौतुक करावं असं वाटतंय कारण क्लोज कीपर आहेत. संतोषला आपण पाहत आहात. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव दीपकजी वडवले साहेबांचे ते आगमन झाले नुकतंच. हार्दिक स्वागत आपलं देखील या मंचावरती. या दीपक दादा मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे.
शेवटचा बॉल असेल या सत्रातला, या डावातला शेवटचा बॉल खोलात टाकला इथे देखील, मात्र आपण पाहतोय फक्त एका धावेवरती समाधान तिकडे मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि रनआउटची विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवरती मिळाली फक्त एक धाव, दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये रनआउटची विकेट तिकडे मिळाली आणि डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. 34चं टार्गेट असेल, 34 धावांचं टार्गेट असेल. या दरम्यान आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉसच्या प्रक्रियेसाठी. ते पूर्ण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. एक्स्ट्रा पोल ई पोलची ही पहिली मॅच असणार आहे. बराटपाडा टीमचे कर्णधार, चला आपण लवकर बघा. लक्षात ठेवा, काल ऑलरेडी एक टीमला आम्ही पॅनल्टी दिलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही, त्यामुळे सो आपण या गोष्टीची नोंद घ्या लगेच. येस, बराटपाडा ब संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि जय बजरंग कोंडे सागरे टीमचे कॅप्टन देखील आहेत. 4 षटकांचा सामना असेल. टॉस तिकडे आपण कंप्लीट करतोय. कोंडे सागरे टीमचे कॅप्टन इथे कॉल करतील. हेड्स कॉल अँड टेल्स इट इज. टॉस जिंकलाय बराटपाडा ब संघाच्या कर्णधाराने. टॉस प्रथमतः जिंकलाय. निर्णय का असेल? एक मिनिट थांबा, निर्णय आम्ही सांगतो. डिसिजन पेंडिंग असेल. काय सांगायला स्पर्धेबाबत? डिसिप्लिन जो या स्पर्धेने प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला लावलाय. ठीक सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडलेला आहे. या स्पर्धेच्या शिस्तीबाबत, डिसिप्लिन बाबत काय सांगाल? सुंदर आयोजन आणि डिसिप्लिनच्या बाबतीत बोललं तर मुरबाडमध्ये असं आयोजन कोणी केलेलं नाही आणि डिसिप्लिन प्रत्येक टीमने आपल्या आयोजकांना साथ दिली पाहिजे, एवढंच बोलू शकतो. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस महत्वाचा होता, टॉस गमावलाय. अनेक यंगस्टरला घेऊन तुमचा संघ मैदानामध्ये उतरेल. काय सांगाल, काय रणनीती, काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचसाठी? काय नाही, आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू आणि आमचे संपूर्ण प्लेयर हे चांगले आहेत आणि त्यांच्यावर मला विश्वास आहे. जसे की नंदू, अक्षय हे सर्व प्लेयर सिनियर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही. काय सांगशील या स्पर्धेबाबत? ज्या प्रकारचं आयोजन पाहतोय, ज्या प्रकारचं नियोजन, इतकं सुंदर क्रीडांगण आहे, आणि या स्पर्धेबाबत काय सांगशील? या स्पर्धेच्या आयोजनाबाबत काय सांगशील? यांचं आयोजन दरवर्षी खूप छान असतं आणि त्यांचं आयोजन काही बोलू तेवढं कमी आणि दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतं. त्यासाठी त्यांना अजून सारे खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. टॉस बॉक्स बद्दल माहिती आहे. टॉस इथे जिंकला बराटपाडा ब या संघाच्या कर्णधारा. डिसिजन थोडा पेंडिंग आहे. वेळेवरती येत चला मित्रांनो, कारण ही जबाबदारी आयोजकांची नसून ती तुमची आहे. जेव्हा तुम्ही डिसिप्लिन बाळगाल तेव्हा आयोजन देखील सुंदर, आणि या स्पर्धेचं तेच सुंदर स्वरूप आज प्रत्येक मुरबाडकराला पाहायला मिळतंय. मानाची दमदार स्पर्धा तुम्ही पाहतात. स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 दिवस दुसरा. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. काटेकर टीमचे पाठीराखे नरेशजी डोंगरे आणि जयरामजी गायकर यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. चला दीपू, आपण लवकरात लवकर या थोडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेळ घेऊ नका.
टेंक्रिक लावला देखील पेनल्टी इथे मिळू शकते, लक्षात ठेवा. या दीपू आपण तर चला नाऊ बॅक टू क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानात 7 मध्ये. क्रिकेटचा घमासान युद्ध तुम्ही पाहत आहात. रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 दिवस दुसरा आणि महत्वपूर्ण सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काटेगडचे कंदे समर्थक, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश दत्तांचं देखील आगमन झालं. स्वागत आहे आपलं देखील. सन्मान आपण करूया लगेचच. आपल्या मंचावरती विनंती असेल दादा या आपण सन्मानाचा स्वीकार करा. एका बाजूला मॅचला देखील सुरुवात झालेली आहे, सामन्याला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला झाली सुरुवात. खेळाच्या दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय. 34 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी, प्रारंभी जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सदाशिव आणि स्वप्नील. सलगचा दुसरा डॉट बॉल. ज्या प्रकारे सुरुवात पहिल्या डावात आपण पाहिलं तर गोलंदाज स्वप्नीलने करून दिली होती. सलग 2 डॉट बॉल त्याने हाताळले होते. त्याच प्रकारची सुरुवात इकडे राजेश देखील आपल्या संघाला करून देतोय. सलग 2 डॉट. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटला फिल्डर धावतायत वेगानं. आउटफील्ड तिकडे थोडी फास्ट आहे पण फिल्डर सुपर फास्ट निघाले. फार वेगाने जाऊन बॉल अडवलं. आता तिकडे काय घडलंय बघा. दोन्ही फलंदाज एका एंड वरती आले होते. 2 धावा तिकडे मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना आपण पाहिलं तर दाफलकाचा श्रीगणेश होतोय. पहिल्या 2 धावा दाफलकावरती अंकित. 34चा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 34चं समीकरण होतं. पहिले 2 डॉट आले, त्यानंतर डबल आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे समीकरण आता बदललंय. बदलत्या समीकरणाला अनुसरून खेळणं गरजेचं आहे. ऑन साइडला अर्ली बॅट स्विंग झाला होता थोडा. फिल्डर तिकडे आहेत. चांगला झेल आपण पाहतोय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये स्वप्नीलने गोलंदाजी केली होती, अगदी तशीच गोलंदाजी राजेश करतोय. मिळवली विकेट. आणि या मैदानाच्या अगदी आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला दर्शन मटन भाकरी कॉर्नर. खेळून दमला असाल तर जा तिथे लगेचच पे अँड ईट. दर्शन दिघे यांच्या माध्यमातून आपण पाहतो तिकडे जबरदस्त जेवण आहे. पैसे देऊन खावा. तिकडे गेल्यावरती सांगाल की बापरे अनाउन्समेंट झाली आहे. तसं चालणार नाही दर्शन, बरोबर ना. पे अँड ईट. आदरणीय स्वप्नीलजी पोटे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपलं देखील. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. फक्त 4 धावा आतापर्यंत आल्यात. 1 विकेट गमावली आहे. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. इनफिल्डला भेदलंय. पॉवर प्ले सर्कलचा वापर योग्य केलाय आणि इथे मात्र चौकाराची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 8 धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाच्या उत्तरार्धात पाठलाग 34चा करायचा आहे. येणारे चेंडू शिल्लक असलेल्या मॅच मध्ये आता 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 26 गरज.
ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर. रिव्हर्स अस्त्र परफेक्ट अगदी बॅटच्या मधोमध चेंडू हिट झाला आणि त्यानंतर इनफिल्डला भेदत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फटका खेळल्याच्या नंतर संदीप जर तुम्ही पाहिलं तर तिकडे पाहिलं देखील नाही त्या बॉलकडे. संदीप आमच्या टेक्निकल रूम मध्ये एक आहेत. दीपू आहेत ऑनलाईन स्कोरर टेनक्रिक लाईव्ह साठी. त्यासोबत ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे तिन्ही सौरभ असतील, गण्या असतील आणि गणेश येस आणि त्यासोबत मॅनेजर गोविंद कामत यांना तुम्ही पाहतात. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दुसरा षटक आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट जरूर आली पण दीपू अगदी पाहिलं तर 8 धावांची वसुली देखील झालेली आहे. त्यामुळे आता मात्र चेंडू येणारे शिल्लक आहे ते 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म बॉलर कोला टाकलाय पहिलाच बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलाय. एरियल ऑन ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर फार वेगाने आले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थोडे पुढे आले फिल्डर आणि तिथे मात्र काय घडतंय बॅकअपचे खेळाडू काय करतायत बघा. बॅकअपला 3 खेळाडू होते तिकडे पण गडबड तिघांकडून झाली. 1 रन मिळते. धावसंख्या 9. 34चा पाठलाग करताना तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रॅटेजी करून त्या पाठलागाला सामोरं जायचंय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 आल्या होत्या. त्यानंतर एक विकेट देखील मिळवली. पुन्हा एक डबल आली आणि लास्ट बॉल वरती जो रिव्हर्सचा चौकार आला अगदी त्या चौकाराच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती लागल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग दी कापेट बॉल चालला मागे डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा सहज मिळतील. थोडं फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन देखील पाहायला मिळेल बिकॉज ज्या प्रकारची बॅटिंग होतीये मैदानाच्या चारी बाजूने धावा बनतायत आणि चौकार षटकार जरी आले नाही सातत्याने तरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. हे महत्वाचं आहे. स्कोरबोर्ड धावतं राहणं, स्कोरबोर्ड चालतं राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठेही आपण पाहिलं तर जेव्हा तुमचं मार्जिन ऑफ एरर वाढतं किंवा डॉट बॉल रेशो वाढतो तेव्हा मात्र पुढच्या येणाऱ्या फलंदाजांवरती दबाव देखील वाढत असतो. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले लेफ्ट आर्म बॉलरच्या विरोधात आणि तिथे मात्र एफर्ट्स लाजवाब आपल्याला पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग एफर्ट्स. आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मागडा पडतोय की काय. बॅकअप थोडं दूर आहे. रन अतिरिक्त मिळेल का ओव्हर थ्रोची. नाही 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत 13. 3 चेंडू झालेत. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 डबल 1 सिंगल. एफर्ट्स जबरदस्त होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. लाजवाब एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्नांना मार्क 100 आहेत पण ते प्रयत्न सफल देखील व्हायला हवेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा करण बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे तैनात आहे डीप मध्ये मिड विकेटला. बाउन्स ओळखता यायला हवा. टेनिस बॉल आहे तो कधी कशी उसळी घेईल याचा नेम लावणं थोडंसं कठीण असतं. आणि दरम्यान आपण पाहिलं तर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळते. धावफलक सिंगलने पुढे. 14-14. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला खेळलाय फटका चांगला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. पुन्हा एकदा सिंगल. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की कुठेही डॉट बॉल रेशो वाढताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉल वरती कोणती धाव आली नाही. ते 2 चेंडू निर्धाव होते पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेही डॉट बॉल रेशो वाढू दिला नाही फलंदाजाने. जरी मोठे फटके येत नाहीयेत तरी सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवतात आणि ही जमेची बाजू राहिली आहे खेळाच्या उत्तरार्धामध्ये. काटेकर संघाची बॅटिंग करताना. संकल्प प्रतिष्ठान काटेकर. एक्स्ट्रा रन मिळू शकते कदाचित. पंच वळालेत अनोख्या अंदाजामध्ये आम्हाला दर्शवतात. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंप सोडून चाललाय. पंचाने देखील दर्शवलंय अतिरिक्त धावेकडे मिळेल. नो मोर आर्ग्युमेंट्स. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
आणि तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे 15 सेकंदांच्या आतमध्ये जर तुम्ही मागणी केली तर तो रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल. कॉन्फिडेंट असाल तर आर्ग्युमेंट करण्यापेक्षा रिव्ह्यू वापरा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ही दुधारी तलवार आहे. हे फटके प्रत्येक वेळी सफल होतील हे शक्य नाही. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. ओव्हरची झाली समाप्ती. षटक क्रमांक दुसरं संपन्न. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक पूर्ण झालेले आहेत. आता फार एंड वरून गोलंदाज होईल. पहिल्या 12 मध्ये धावा झाल्यात 17 आणि पुढच्या 12 मध्ये पुन्हा 17 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पार पाडलाय, अर्धा अजूनही पल्ला पार पाडायचा आहे. 12 बॉल 17. विकेट कीपर डाऊन दी बॉल. बॉल इज इन सेफ हँड्स. चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन. 1 more विकेट डाऊन. दरम्यान विकेट मिळाली. सहसा फार एंड वरून गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा फलंदाज जास्त हावी होताना आपण पाहतो, पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इथे विकेट मिळवली आहे. फार एंड वरून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज खलील येतोय. स्लो ओव्हर रेट मेंटेन केला तर तुम्हाला लास्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. बॉल उंच आकाशामध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र स्वतः गोलंदाजाने स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावत असताना हा झेल टिपलाय. चांगला जज केलाय गोलंदाजाचं, मी कौतुक करेन. स्वतः आपण पाहिलं तर जेव्हा ते चेंडू त्याने रिलीज केला तेव्हा तिथे मात्र धाव ठोकली. पुन्हा कठीण असतात गोलंदाजासाठी असे झेल, पण अगदी सोप्या रित्या इथे मात्र त्याने गॅदर केलाय. इज गॉन.
आता येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 10 बॉल 17चं समीकरण. दीपू अगदी पाहिलं तर 2 मोठे फटके मॅचला पूर्णपणे झुकवतील बॅटिंग करत असताना संकल्प प्रतिष्ठान काठेकर संघाच्या बाजूने. पण पहिल्या 2 बॉलवरतीच्या 2 विकेट आल्यात. कुठेतरी आता खलीलनं आनंद साजरा केलाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आनंद मोरिया 11 पाडळे संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. पहिल्या दोन्ही बॉलवरती 2 विकेट मिळवले. फॉर एंड वरून गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आपण पाहतोय खलील. सर वेळ जास्त चाललाय. पंच सक्त ताकीद द्यायची आपण आता. बॉल तयार. फोर्स करायचा होता इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि बॉल मात्र मागे चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन क्लिअर करत असताना चौकार. चौकार वसूल केला गेलाय. 4 धावा मिळतात. एका 17 करायच्या होत्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्टवेअरने खेळून काढलाय. सिंगल तिकडे मिळते. दुसरीसाठी पलटतील का? एका धावेवरती समाधान. 17 करायच्या होत्या. 5 धावा इथे मात्र मिळतात पहिल्या 4 बॉलमध्ये. आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. 12 रन्स स्टील रिक्वायर्ड. तुम्ही ज्या प्रकारे वेळ खर्च करत आहात लक्षात ठेवा. स्टॉपवॉच सुरू आहे. फर्स्ट टाइम अलर्ट दिलाय अंपायरने. जर सेकंड वॉर्निंग आली तर शेवटच्या ओव्हरमध्ये आउटफील्डमध्ये फक्त 4च खेळाडू राहतील. या गोष्टीची नोंद घ्या. फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे पंचांची. जर पुन्हा दुसरी वॉर्निंग आली तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये आउटफील्डला फक्त 4 फिल्डर असतील. 30 यार्ड सर्कलमध्ये 1 फिल्डर वाढेल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. शॉर्ट थर्ड शॉट फाईन. समोर पॉइंट शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न अयशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्सचा फटका खरं तर दुधारी तलवार आहे. तो कधी सफल होईल सांगणं थोडं कठीण आहे. त्यासाठी तुमचं टायमिंग चांगलं हवं आहे. बॉलवरती नजर असणं गरजेचं आहे. टप्पा ओळखणं चेंडूचा हे फार गरजेचं आहे. 5 चेंडू झाले. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्यात. काय स्पेल राहिलाय. भन्नाट स्पेल. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 रन इथे जरूर मिळेल. थोडे फंबल झाले फिल्डर मिड विकेटचे पण लगेचच बॉलला गॅदर केलाय. शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली 1 आणि षटक क्रमांक 3 देखील पूर्ण होताना आपण पाहतो. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 23 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या आणि 2 विकेट देखील मिळवले गोलंदाज खलीलनं. भन्नाट गोलंदाजी खलीलची आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी आता गरज असेल ती 11 11 धावांची. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पंच भरपूर वेळ लागतोय बघा. वारंवार सूचना येतात मॅनेजमेंट टीमच्या. बघा ज्या सूचना आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण लक्षात ठेवा की वेळ आता भरपूर जास्त खर्च होतोय. सहा बॉल 11ची गरज आहे. फार एंड वरून गोलंदाजी मॅच मध्ये आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दीपक वरती दिलेली आहे. दीपक फक्त षटक नाही तर हा पूर्ण सामना आता हाताळणार आहे. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरून आहे हा चेंडू. पंच सांगतात राऊंड द लेग्स. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. आता करायच्या 10. 6 चेंडू 10ची गरज. 6 बॉल 10. सामना रंगलाय. अटीतटीचा सामना मैदानामध्ये. ऑन साइडला खेळलाय. मिस टायमिंग आहे. संपर्क तितका चांगला नाही. फिल्डर थोडे दूर राहिले. 2 धावांचा प्रयत्न ते केला जातोय.
आणि एक्झॅक्टली काय आहे आता कळेल. नो बॉल आहे, पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. आता आपल्याला कळेल एक्झॅक्टली नो बॉल कसला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 3 फिल्डर होते का मागे? येस, 2 38 सर्कलच्या आतमध्ये होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक बाहेर होता. येस, म्हणजे नो प्लस 2 आता 3 धावा. फिल्डिंग अगदी आपण पाहिलं, इतका वेळ खर्च केला फिल्डिंगला तरी देखील चुकीची फिल्डिंग सेट गेली. ही महत्वाची गोष्ट राहील आता, कारण आपण जेव्हा दीपू सांगत होते की मॅच सुरू करायची त्यावेळेस फिल्डिंग लावण्यासाठी वेळ घेतला गेला आणि ती फील्ड प्लेसमेंट देखील चुकीची होती. प्लीज डगआउट मधून भरपूर आवाज होतोय. नो बॉल होता, 2 रन मिळाल्या, 10 करायच्या होत्या, त्या 7 करायच्या आहेत. 5 बॉल 7. सहा बॉल 7. येस, फ्री हिट बॉल आहे. 6 चेंडू आणि 7 ची गरज आहे या मॅच मध्ये. या पहिल्या 2 बॉलने संदीप पूर्णपणे या मॅचचं स्वरूप बदललंय. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन मिळाली, व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल आला. फील्ड प्लेसमेंट रॉंग होती, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रीज सोडून बॅटर पुढे आलेले आहेत. फ्री हिट बॉल वरती मात्र आपण पाहतोय एक सिंगल इकडे मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने पुढे आता मात्र 28 वरती. योग्य निर्णय पंचाचा, कारण पॉपिंग रेषा भरपूर बाहेर येऊन बॅटरने तो शॉट ऑफर केला होता. येस, गुड डिसिजन. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. आता या मॅच मध्ये 5 आणि विजयासाठी 6 ची गरज आहे. पहिल्या आलेल्या ज्या एक्स्ट्रा धावा होत्या, ज्या अतिरिक्त धावा आल्या, तिथून मात्र पूर्णपणे या सामन्याचं स्वरूप बदललं आणि आता मात्र या मॅच मध्ये संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या संघाचं पाडच जड झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील डिपेंड केल्या करण ठाकूर सोनारपाडा याने पडलेगावच्या क्रीडांगणावरती. त्याचसोबत बदलापूरला देखील आपण पाहिलं 6 चेंडूत 1 धाव देखील डिपेंड केली गेली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात या गोष्टी घडलेल्या आहेत. फोर्स केलाय, फटका चांगलाय, हवाई मार्गाचा वापर केला जातोय. बॉल चाललाय मागे दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा हा येतोय शानदार चौकार. थोडी शांतता राखायची आहे. जर डगआउट मध्ये आवाज झाला तर मात्र पेनल्टी आहे. काल देखील एका संघाला ताबडतोब पेनल्टी दिली असती आयोजकांनी, पण फर्स्ट वॉर्निंग दिली गेली आहे. चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो 32. 2 धावांची आता फक्त गरज आहे आणि 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 4 चेंडू 2 धावा. समीकरण भरपूर सोपं झालंय सध्या संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या संघासाठी. फॉरहँड वरून पुन्हा एकदा दीपकची सुरुवात थोडी खडतर झाली, खराब झाली. फील्ड प्लेसमेंट देखील तिकडे रॉंग आढळली. खोला टाकलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, बॉटम हँडचा सुरेख वापर केलाय. सिंगल मिळाली. आता फक्त 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या आता मात्र समांतर आहे, पण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हवे. तुमचा 12वा खेळाडू देखील योग्य गणवेशात विथ शूज इथे असणं हे गरजेचं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 1 धाव मात्र शेवटची तुम्हाला पूर्ण करावीच लागेल जर का सामना तुम्हाला जिंकायचा आहे तर. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा दीपक. 3 चेंडूने आता फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर झालेली आहे. पुढे येऊन खेळलाय, फटका चांगला आहे आणि हा फटका विजयाचा. शेवटच्या बॉल वरती मात्र इथे 1 रन मिळते आणि मात्र सामना जिंकलाय संकल्प प्रतिष्ठान खाटेकरने. कुठेतरी आता चुका झाल्या, कुठे ते सुधाराव्या लागतील. एक्स्ट्राच खर्च केला तुम्ही. त्यानंतर आपण पाहिलं तर फील्ड प्लेसमेंट ती देखील तुमची चुकली आणि त्यासोबत स्लो ओव्हर रेट देखील इथे मेंटेन ठेवला गेला आणि तिथे मात्र कुठेतरी